कापसाचे भाव किंवा रुईचे भाव किंवा एक CCI म्हणजे एक देशाच्या स्तरावर सर्वात मोठा स्टॉकिस्ट आहे. इव्हन म्हणजे जगाच्या स्तरावर जरी म्हटलं तरी. पण आपण जे म्हणता की बाकी हे बरं. पॉलिटिकल किंवा हे बाकी तामिळनाडू जे इम्पोर्ट जो मेन कंझ्युमर त्यामध्ये आहे, तर आणि त्यांच्या गाठी विकल्या जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात काय असते कुठल्याही गोष्टीचं खरेदी विक्रीचं धोरण करताना विक्री जर समजा कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असती तर त्यांनी कापसाचे भाव निश्चित वाढवले असते. कापसाची जेव्हा हं. विक्रीच होणार नाही त्यांना दिसेल आता 8 दिवस एक आठवडा झाला रोज 100, 200, 300, 500 गाठीच विक्री जात आहे याचा अर्थ आपला रेट जास्त आहे आणि त्यांना जर पुढे हं. विक्री पुन्हा करायचं असेल किंवा मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर त्यामध्ये सर्वसाधारण विक्रीचं धोरणच असते की त्यामध्ये कमी करावं लागते तेव्हा त्यांची विक्री वाढू शकेल. एकंदरीत सर्वसाधारण हे व्यापारी धोरण आहे. त्यामुळे ते हं. धोरणाचा विचार जर केला तर त्यामध्ये पुन्हा गाठीचे भाव पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 8-10 दिवसात कमी करू शकतात आणि त्याचा परिणाम पुन्हा अजून कापसाचे भाव कमी होण्यास एक सपोर्ट होईल. म्हणजे आज जे भाव आहे पुन्हा जर त्यांनी समजा जर ₹500 भाव कमी केले तर पुन्हा ₹100 हं. कापसावर मंदी येऊ शकते. आणि त्या बरोबर. मंदीमध्ये सर्वांना मंदी दिसत असते. त्यामुळे व्यापारी त्यांनी हं. जर ₹500 भाव डाऊन केले तर व्यापारी तिकडे ₹1000 भाव डाऊन करतात. असं एकंदरीत व्यापाऱ्यांचं धोरण असते.